ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जळगाव जिल्ह्यातला जो करा शेतकऱ्याचा दोन पिकं ज्याच्यामध्ये प्रामुख्याने केळी आणि कापूस, तो शेतकरी अत्यंत विवंचना नाही तर संकटात सापडला असताना दुर्दैवाने शासन आणि प्रशासन दुर्लक्ष करतंय। एक तर भावामध्ये तो त्या ठिकाणी गाडला जातोय आणि दुसऱ्या बाजूने आहे ते पीक विम्याचं कवच ते देखील त्याला त्या ठिकाणी वेळेत दिला जात नाही, त्यामध्ये कुठली पारदर्शकता नाहीये आणि म्हणून पूर्णपणे संभ्रमात आणि एका प्रकारे फ्रस्ट्रेट झालेला, निराश झालेला या शेतकऱ्याला कुठेतरी आशा घेऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन पुढे जाता येईल का। कापसाच्या बाबतीत देखील विमा कंपनीचे जे 5 निकष होते ते राज्यांनी 4 निकष काढली, म्हणजे पावसाचा खंड असेल तर, जी त्याची जोखीम ज्या ठिकाणी वैयक्तिक नुकसान झालं तर, म्हणजे गारपीट, वादळ, तापमान किंवा त्या हवामानावर आधारित हे सगळे निकष काढून टाकले। केवळ पीक कापणीचा त्या ठिकाणी एकमेव ट्रिगर ठेवला आहे। त्यामुळे कापसाच्या उत्पादक शेतकऱ्याला मी जेव्हा खासदार होतो मला आठवतं 250 कोटी रुपये मिळाले, आता त्याला 2 लाख मिळतील का नाही हा प्रश्न त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून एकंदरीत शेती आणि शेतीच्या व्यवस्थेसाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन अंतकरणापासून आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की आपण सगळ्या पक्षाचे जोडे आणि झेंडे बाजूला ठेवून आपण 17 तारखेला शेतकरी आक्रोश मोर्चातून आम्ही त्या ठिकाणी पुढे येतोय। आदरणीय बच्चू कडू देखील त्या ठिकाणी मार्गदर्शन करायला येणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये या आक्रोश मोर्चानंतर दुसरा टप्पा हिवाळ्यामध्ये त्या ठिकाणी कापूस आणि केळी परिषद घेऊन लॉंग टर्म पॉलिसी काय गरजेचे आहे, त्यासाठी काय ऍक्शन प्लॅन आहे, असलेल्या पॉलिसी आणि योजना याची अंमलबजावणी त्या संदर्भात सजग राहून तालुका न्याय समित्या करून कशा पद्धतीने न्याय देता येईल यासाठी आज ही बैठक झाली। केळी विकास महामंडळ काय वाटतं तुम्हाला? केळी विकास महामंडळ मी त्याच वेळेस बोललो होतो, एक तर द्यायचं असेल तर प्रामाणिकपणे द्या, केवळ आमच्या भावनाशी खेळू नका। त्याला आस्थापना म्हणजे स्टाफ नाही, त्याला बजेट नाही आणि मग केवळ घोषणा करायची, भावनिक होऊन शेतकऱ्यांची मतं घ्यायची आणि परत जिंकल्यानंतर दुर्लक्ष करायचं, या भूमिकेमुळे केळी महामंडळाचं देखील त्या ठिकाणी कुठली तरी झाली नाही कार्यवाही। स्वर्गीय हरिभाऊंचं नाव देण्याची सूचना ही माझीच होती। व्यासपीठावर मी तात्काळ त्या ठिकाणी बोललो होतो की जे शेती शेतीसाठी, केळीसाठी, करप्यासाठी भांडत होते द्या त्यांचं नाव, हरकत नाही, पण त्या ठिकाणी त्यांचं नाव देण्याची घोषणा केली पण अजून GR पुढे बजेट काही नाहीये। त्यामुळे मला असं वाटतं की त्या ठिकाणी टिश्यू कल्चर लॅब असल्या पाहिजे, रायपनिंग चेंबर असले पाहिजे, कोल्ड स्टोरेज असले पाहिजे, कूलिंग व्हॅन्स असल्या पाहिजे आणि त्या केल्या। आम्ही लोकप्रतिनिधी असताना पाठपुरावा केला, क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राममधून 200 कोटीचं बजेट आलंय आता आणि त्या ठिकाणी रायपनिंग चेंबर, त्या ठिकाणी आपले जे काही कूलिंग व्हॅन्स आणि कोल्ड स्टोरेज आपण आता करू, जेणेकरून एका बाजूला आम्ही सकारात्मक पण पावलं टाकतोय आणि दुसऱ्या बाजूला संवाद, समन्वय आणि वेळ पडली तर संघर्ष पण करतोय। दुसरं राज्यातील महत्वाचं मानलं केळी पीक आहे। 3 मंत्री आहेत, एक कॅबिनेट मंत्री आहे, केंद्रीय मंत्री आहे, तरी देखील पाहिजे तसा दर्जा केळीला मिळत नाही। शेतकरी चिंतित आहे, तुम्हाला काय वाटतं? सन्माननीय मंत्री महोदय आणि 11 आमदार, 3 खासदार यांना परमेश्वर सुबुद्धी दिली, अपेक्षा मुक्ताईच्या चरणी आज मुक्ताईनगरमध्ये करतोय। कारण कॅबिनेटला मंत्र्यांनी जर हट्ट धरला की जर विदर्भातल्या धानाला बोनस आणि अनुदान मिळतं तर माझा केळीचा शेतकरी अक्षरशः मरतोय तर त्याला का बोनस नाही, कॅबिनेटच्या मिटिंगच्या दिवशी खाली उतरणार नाही जर हे संवेदनशील असतील तर। आणि मला विश्वास आहे की शेतकऱ्यांच्या नावाने यांनी मतं मागितले आणि शेतकऱ्यांनी दिले आहेत, त्यामुळे ते तेवढ्या इमानाने शेतकऱ्यांची राहतील अशी अपेक्षा आहे। त्यामुळे आम्ही त्यांना विनंती करू की येणाऱ्या कॅबिनेटला तुम्ही जोपर्यंत केळीचा अनुदानाची घोषणा, बजेट तरतूद त्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या 6व्या माळ्याच्या खाली उतरू नका, म्हणजे शेतकऱ्यांना विश्वास पटेल की हे खरे शेतकऱ्याचे आपले प्रतिनिधी आणि आपल्या त्या ठिकाणी न्याय देणारे आहेत। शेवटचा प्रश्न, सध्याच्या कृषी मंत्र्यांसंदर्भात काय वाटतं तुम्हाला? शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो? नाही, आता तर असं आहे, कृषी मंत्री कोण तर 10 पैकी 8 लोकांना माहिती नाही। खेळ लावलाय, कोणी रम्मी खेळण्यात गुंग आहे, कोणी मारामाऱ्या करण्यात गुंग आहे, तर कुणी म्हणतं त्या दारूला बाईचं नाव द्या तेव्हा दारूचा खप पडेल असं सांगण्यात मग्न आहे, तर कुणी देवाच्या नावाने, सिंहस्थाच्या नावाने पैसे गोळा करण्यात मग्न आहे, तर कुणी प्रवेश घेऊन केवळ संघटनेतून राजकारण करण्या, निवडणुका जिंकण्याच्या नादात आहे। पण राजकारण का करतो आपण, तर राजकारणातून आपल्याला आपल्या पदाच्या आणि माध्यमातून न्याय देता आला पाहिजे, व्यवस्था बदलवता आल्या पाहिजे, चांगली धोरणं तयार करता आली पाहिजे। पण दुर्दैवाने आता बघतोय आपण अति ओव्हर त्या ठिकाणी त्यांना मॅन्डेट मिळाल्याने सगळे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आहे, सुस्त आहे, गाढ झोपेत आहे, त्यामुळे आता त्यांना जागा करावं लागेल ही स्थिती त्या ठिकाणी आहे। लाडक्या बहिणी संदर्भात काय सांगाल? नाही ठीक आहे ना, लाडक्या बहिणी आहेत तर लाडके शेतकरी पण आहेत, त्याच बहिणीचे भाऊ आहेत, नाही बरोबर आहे का? आज PM किसान योजनेचे 500 रुपये महिन्याला तुम्ही देतात आणि आमच्या केळीला 400 रुपये भाव देतात, द्या ना 1700 रुपये, आम्ही तुम्हाला PM केअरचा निधी देऊ तुम्हाला 500 रुपये। शेतकरी हा दानत वाटसरूला त्याच्या भाकरी देणारा शेतकरी आहे, बळीराजा आहे तो, त्याला 500 रुपयाची भीक देऊन तुम्ही सन्मान नाही अपमान करतायत।
त्यामुळे या सगळ्या संदर्भात येणाऱ्या काळात आम्ही सोबत घेऊन हे आंदोलन अजून जास्त तीव्र करू. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.